नमस्कार मित्रांनो, मी साहिल पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी 30 डेज चॅलेंजचा आजचा 7वा दिवस. तर मित्रांनो, आजचा 7वा दिवस कसा असणार आहे, रंगारंग असणार आहे की टेन्शनने भरपूर असणार आहे. कारण की आपल्याला इथून जायचं आहे, इथून आपल्याला हकललं मित्रांनो. कारण की विषय असे की इथं पाण्याचा विषय लय शॉर्टेज आहे, इथं पाणी येणार नाही आहे मला तरी वाटते, आणि आपल्याला पैसे घालून पाणी आणावं लागणार आहे. मग आपण भाडं कसलं देतोय नाही का, त्यामुळे आपण डिसाईड केले की हा रूम सोडायचा आणि आजपासून आपल्याला पुढच्या 2-3 दिवसात काही करून रूम शोधायचा, जो की वडगावमध्ये. ओके, तर आजचा ब्लॉग कसा असणार आहे मला पण नाही माहिती, आणि आजचा ब्लॉगमध्ये दिवसभर लेक्चर आहेत. तर बघूया, पण जिथं आपला ग्रुप मिळतो ना तिथे एंटरटेनमेंट कायम असते. सो चला जाऊया आपल्या ग्रुपकडे आणि जाऊया आपल्या कॉलेजकडे. देखते क्या होता है आगे, ते नहीं क्या आगे आगे देखो क्या होता है. रूम को अभी अलविदा कहने का वक्त आया है चेतन, क्या बोलते हैं? बहुत प्रॉब्लम आ रही है इधर. आओ मत कभी, आप कभी नाही आणे इथे. मित्रांनो, ही गर्दी बघता, गर्दी पहिले 2 दिवस कोण होतं का तरी इथं, आता नुसता मेळाच भरलाय, कुंभमेळा. दोस्तों, लड़कों का पहला प्यार. आपली लोक को इज्जत दो गाइस. नीरज काय म्हणतो? काय नाही, लेक्चर चालू आहे, चला की लवकर, इथं टाइमपास करणार आहे. लागत मित्रांनो, हाच तो पोरगा, हाच तो पोरगा. हा ब्रेक पर्यंत सगळंच बसतोय. मला काय बोलायचं, 5 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत एका हॅपी डेंटवर सगळ्यात बसतो. आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा लिफ्ट बंद आहे. मी नाही देणार जोपर्यंत 4 मजले चेक घेऊन आलो होतो पण कॅन्सल. 4 मजले चालायला तिथं सांगायचं राहिले घरी थांब. मित्रांनो, या कवळ्या जीवाने काय करायचं, 5 मजले कसं चालायचं एवढं. ओ ओ पुटुकचे एवढे 5 मजले कसे चालणार तुम्ही? आधीच बारीक, त्याला अजून बारीक. का उभं केलं आज पण बाहेर आपल्याला? ते सगळे ना त्या लोकल वाल्यांमुळे होते, माहिती का तुला? मित्रांनो, तुम्हाला सांगू का विषय काय आहे? विषय असा आहे की आमचं कॉलेज आहे 9चं, आणि ही जेवढी गँग आहे ना, एवढी सगळी आम्ही सोडून येतोच म्हणून लोकलवाल्यांची वाट लागते. आणि हे लोकलचे आहेत, हे ट्रेनने यायचे ना, तर ट्रेन यायची ते 9:15 9:30च्या दरम्यान, आणि ते यायला उशीर व्हायचा. मग कालपासून आम्हाला काल ठीक आहे समजू शकतो, कालचं पण नाही समजू शकत, पण काल तर पाहुणे झालं ट्रेन आली, त्यामुळेच आत घेतलं नाही. आज पण आलोय तर आज पण आत घेतलं नाही. तर आता बघू, सरांशी बोलू काय विषय होतोय नाही का, नाही तर दररोज पहिला लेक्चर बुडणार असेल यांचा. तुम्ही का लेट येता बरं, तुम्ही का लेट येता? आमच्याकडे पाणी नाही मित्रांनो, तुम्हाला आमचं स्ट्रगल माहिती आहे. मग मित्रांच्या घरी जावं लागते, लांब पोरं आंघोळ करायला भोसरीला येतात. भोसरीला, चिखलीला, चाकरला. मित्रांनो, कसं आहे ना, तुम्ही आयुष्यात किती चांगल्या गोष्टी करा, किती पण मोठं काम करा, चांगलं करा, काही करा, पण बोलतो ना, एखादा पुढे चूक झाली ना तुमची, ती चूक तुम्हाला आयुष्यभर ऐकवली जाते. तसं आमचा विषय झालेला आहे सध्या. 100 गोष्टी चांगल्या केल्या ना माणसं, ते नाही लक्षात ठेवत, एक चूक झाली लक्षात ठेवायचं आहे. कारण की पहिल्या दिवसापासून कॉलेजमध्ये आले आणि 2 दिवस ट्रेनमुळे उशीर झाले, पोरांना त्रास झालेले, काय नाही चालूच राहते. त्यामुळे सर्व पोरं आंदोलनात बसले. मित्रांनो, वर्षभराचे उपाशी कसे खात आहेत बघा. एक मिनिट, आईच्या गावात काहीच आईच्या गावात, हे थांबा ना रे, अरे थांबा ना, मला घेऊ द्या ना. आईच्या गावात रे तुमच्या, अरे लाचार की बॉय कोण आहे रे हा याच्यात आईच्या गावात. अरे रूमवरच्या पोरांची दशा काय सांगायची. तर मित्रांनो, सुरुवातीचे काही बरं, दिवस कसं दिसतात आम्ही दोन टापणे? सुरुवातीचे काही दिवस आम्ही सगळ्यात पहिले जायचो, आणि आता नंतर सगळ्यात शेवटला आम्ही जातो. सध्याला आम्ही खूप डिप्रेशनमध्ये कॉलेजच्या टायमिंगमुळे.
घरी जाऊ तर संध्याकाळ होती, उद्याचा टायमिंग होते. झोपच तर सकाळ रूमला पाणी नाही त्याचं वेगळं टेन्शन आहे. आज आपल्याला रूम शोधायची आहे. ब्लॉग तुम्ही आम्हाला संपलेला काहीतरी नाही. सजेशन द्या, असं शेड्यूल बनवून द्या आम्हाला, टायमिंग आम्ही तुम्ही द्या. मॅनेज करू. तुम्हाला आता कळलं असेल 6 दिवसात आमचं कसं शेड्यूल चाललेलं आहे. तर चला आजच्या दिवसाबद्दल. खूप बोर दिवस होता, खूप पंचक मारले लोकांनी. चला पण आता घरी. ते घेऊन जायचं लक्षात. किती चोरले? कोणत्या दुकानात चोरले? एक खाऊन झाले बघा. आपण वडापाव खायला नाही थांबलो ना. टाटा. सो फायनली मित्रांनो आपण खूप रूम शोधली, बऱ्याच ठिकाणी बघितली. आपला मित्र जो होता तो पण एका ठिकाणी बघायला गेला, त्याच्याकडून काय मॅसेज नाही आला. आम्हाला सांगितलं एका 1 RKचे 7,000 रुपये भाडं. शॉक बसलाय. तर बघूया दुसरीकडे. आजच्या दिवसापुरतं एवढंच मित्रांनो. आता मी पण चाललो आहे घरी. आणि तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आधी तारांग ओढते, त्यामुळे सुरुवातीला रूम बघताना अशी चांगली बघा. असे अनुभव येत राहतात, अनुभव घेणं पण गरजेचं आहे. त्यामुळे चला बघूया. स्ट्रगल इज द की ऑफ सक्सेस. ओके, चला भेटूया अशाच पुढच्या दिवसात. थँक्यू. चुम्मा.